नमस्कार मित्रांनो, भिवापुरी मिरची व्लॉग्स यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आहे महाशिवरात्री आणि या निमित्ताने आपण सगळेजण आपापल्या जवळच्या महादेवाच्या टेकडीवर गेलेच असणार। आमच्या भिवापूरला सुद्धा महादेवाची टेकडी आहे आणि त्या टेकडीवर शिव मंदिर आहे। तिथे अनेक भाविक भक्त जात असतात। आज मी सुद्धा महादेवाच्या टेकडीवर गेली होती। आमच्या भिवापूरला महादेवाची खूप मोठी जत्रा भरते। त्या जत्रेमध्ये अतिशय मजा येते आणि भरपूर गर्दी असते। आज मी जत्रेत गेली तेव्हा मला तिथे खूप लोक दिसले आणि तिथे डीजे लावून काही लोक डान्स पण करत होते महादेवाच्या गाण्यावर। त्याच्यानंतर आम्ही जत्रेमध्ये फिरलो, तिथे खूप सारे दुकानं दिसले। त्याच्यामध्ये लहान मुलांचे खेळण्याचे आणि विविध वस्तू, कुल्फीचे, बर्फगोला, गुपचूप असे खूप सारे खाण्याचे सुद्धा स्टॉल लागले होते। लहान मुलांना सगळ्यात आकर्षण म्हणजे जत्रा असते। जत्रेमध्ये लहान मुलांना अतिशय मजा करता येते, खेळता येते, वेगवेगळ्या वस्तू खरेदी करता येतात, वेगवेगळा खाऊ खाता येते। म्हणजे खूप मस्त अशी धमाल असते लहान मुलांची जत्रेमध्ये। आज मी सुद्धा जत्रेमध्ये गेली आणि आज आम्ही सुद्धा खूप छान धमाल केली। इथे आम्ही खाल्ली मटका कुल्फी। मटका कुल्फीसोबत आमचं लहानपणीची एक मजेदार किस्सा आहे दोघाही बहीण भावांचा, पण आज तो मी किस्सा इथे सांगणार नाही आहे। नंतर आम्ही दोघांनी मटका कुल्फी खाल्ली आणि जत्रेमध्ये फिरलो। जत्रेमध्ये आपल्याला खूप छान छान वेगवेगळे लोक दिसतात, सगळेजण मजा करताना दिसतात। तर मग आम्ही सुद्धा छान मजा केली। इथे जत्रेमध्ये फिरलो, वेगवेगळ्या लोकांशी भेटलो, खूप मजा आली मला। आज माझ्या भावाने मला चक्री घेऊन दिली, कागदी चक्री, जी आम्हाला लहानपणी माझे पप्पा घेऊन देत होते। मला ही चक्री खूप जास्त आवडते। मी एवढी खुश होती की मला खूपच छान वाटलं, एवढ्या वर्षानंतर मला ती कागदी चक्री मिळाली। लहान मुलं जेवढे खुश होतात तेवढी मी पण आज खुश होती। त्याच्यानंतर आम्ही पाणीपुरी खायला गेलो। पाणीपुरी आणि दहीपुरी आम्ही खाल्ली। मस्त पाणीपुरीवर ताव मारला, खूप मज्जा आली। तुम्ही सुद्धा तुमच्या गावातल्या किंवा आजूबाजूला कुठल्या एखाद्या जत्रेत गेले असणार या निमित्ताने। तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही कोणत्या ठिकाणी गेले होते आणि तुम्ही कशी कशी मजा केली, हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा। आणि आपल्या भिवापुरी मिरची व्लॉग्सला लाईक करा, शेअर करा आणि पुन्हा एकदा